तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही ज्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत ना, तो व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. आता तुमच्या सगळ्यांना जॉब करायचा आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की जॉब कसा करायचा, प्रोसेस काय आणि कोणत्या कंपन्या आहेत. आणि हो, मी तुम्हाला गेले वेळेस मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते ना, त्या कंपनीबद्दल सांगितलेलं आहे. पण तुम्हाला एक सांगू का, त्या कंपनीच्या नावाने काही फेक लिंक्स आहेत की आम्ही तुम्हाला इथे जॉब देतो, तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. आता मी ज्या कंपनीमध्ये काम करते ना, त्याची प्रोसेस काय माहिती आहे का, फॉर्म भरल्यानंतर ना 3 दिवसांनी मेल येतो. फॉर्म सबमिट झाल्यानंतर ना तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला किंवा त्यांना तुमचं सगळं डिटेल्स वगैरे आवडल्या, म्हणजे एज्युकेशन वगैरे सगळं, तर त्या कंपनीचा 3 दिवसांनी तुम्हाला मेल येतो की तुमचं एक्सेप्ट केलं आहे फॉर्म म्हणून. त्याच्यानंतर टेस्ट असतात, तेही तीन टेस्ट असतात, म्हणजे 3 टेस्ट द्यायची. पहिली टेस्ट झाल्यानंतर लगेच अर्धा एक तासात मेल येतो दुसऱ्या टेस्टचा आणि मग तिसऱ्या टेस्टचा. मग टेस्ट दिल्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्ही टेस्ट पास झालात की नाहीत याचा मेल येतो. मेल आल्यानंतर लगेच 1 दिवसांनी इंटरव्ह्यू कधी आहे याचा मेल येतो आणि इंटरव्ह्यू जो आहे ना ऑनलाईन होतो, फेस टू फेस. मग जर असं असेल, तुम्ही जर दुसरीकडे सर्च केलं असेल क्रोमवरती वगैरे असं असेल, तर तुम्ही बिनधास्त तिथे इंटरव्ह्यू वगैरे द्या. पण तुम्हाला एक सांगू का, जर आता कोणतीही कंपनी असू द्या, जर तुम्हाला जॉबसाठी पैसे मागत असेल तर ती फेकच आहे. कारण आपण जॉब करायला जायलोत ना, मग पैसे मागायची काय गरज आहे. आपण टेस्ट देणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहेत. मग जर कंपनी पैसे मागत असेल तर तिथंच थांबा, डिटेल्स वगैरे देऊ नका, ते फेक आहे. आणि मी जे जॉब म्हणजे ज्या ही कंपनी मला माहीत पडली, माझ्या भावाच्या थ्रू माहीत पडलेली आहे. मी तिथूनच सगळे एक्झाम वगैरे क्लिअर केलेले आहेत आणि मग एक्सेप्ट झालेले आहेत. अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत, म्हणजे असे खूप सारे लोक आहेत की त्या कंपन्याच्या नावाने फेक लिंक तयार करतात, तुमच्याकडून पैसे घेतात आणि मग फ्रॉड होतो. तसं करू नका. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की ज्या ज्या कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे. आज तर मी 2च सांगणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कधीतरी तेही सांगाल. आणि आणखीन हो, माझा याच्यामध्ये काहीच फायदा नाही. आता मी एक व्हिडिओ टाकलेला होता की कामाची धावपळ आणि मी जॉब करते. मग सगळ्यांनी विचारलं की तुम्ही जॉब काय करता. मग सांगितल्यानंतर सगळ्यांच्या कमेंट आले की आम्हालाही करायचं, म्हणून मी तुमची मदत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी करत आहे. माझा पर्सनल काही फायदा नाही आहे त्याच्यामध्ये. आता काही जण खूप असं मला रूडली पण कमेंट केलेले आहेत, पण ताई मी तुम्हाला मदत म्हणून, कारण मला माहिती आहे की सगळ्यांना जॉब करायचा असतो, एक स्वतःसाठी किंवा काही जणांना गरजही असते, म्हणून मी मदत करत आहे. बरं चला, आता खूप जणांच्या कमेंट आल्या की आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, मी हे चॅनल माझं डेली लॉगिंग, टिप्स, ट्रिक्स, ब्युटी टिप्स, ज्या गोष्टी मला माहिती आहे ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हे चॅनल काढलेलं आहे. नाही की म्हणजे जॉबचे डिटेल्स वगैरे सांगण्यासाठी. हां, मला वॅकन्सी समजतात आणि लिंक माहीत असतात, म्हणून मला फक्त ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर आता ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला एक मदत माझ्याकडून म्हणून, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत म्हणून करत आहे. कारण खूप जणांच्या कमेंट पण खूप छान छान होत्या, त्याच्यासाठी मला वाटलं की चला, जसं मला एका टायमाला जॉब करायचा होता तसंच तुमच्या सगळ्यांनाही करायचं असेल. आणि आतापर्यंत मी खूप साऱ्या कंपनी चेंज केल्या. आता का केल्या असं तुम्ही विचारसाल, कारण हेच असतं की आपल्याला थोडंसं म्हणजे एक्सपिरियन्स आल्यानंतर जर पॅकेज दुसरीकडे जास्त भेटत असेल तर आपण चेंज करतो, बरोबर का. तर मी सगळ्यात पहिलं स्टार्ट केलं तर एक कंपनी आहे. तर तुमचं कोणतं का ग्रॅज्युएशन असं ना चालतं, एनी ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर फ्रेशर असलात तरीही चालतं आणि एक्सपिरियन्स असला तरीही चालतं. कारण ह्या कंपनीमध्ये 2 वॅकन्सी असतात, एक ग्रॅज्युएशनसाठी आणि एक 12वी, ज्यांची 12वी झाली ना त्यांच्यासाठी, बरोबर आहे ना. आणि ही कंपनीचं लोकेशन आहे नोएडामध्ये आणि फुल टाईम वर्क आहे आणि पार्ट टाईम पण तुम्ही इथे जॉब करू शकता. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, ही कंपनी जी सांगणार आहे ना, विकली पेमेंट आहे. तुम्ही 7 दिवस जेवढं काम केलं ना, त्या 7 दिवसाची तुम्हाला पेमेंट भेटते. बघा, इतकं छान आहे. म्हणजे मंथली पेमेंट नाही, 7 दिवसाचं पेमेंट आहे आणि खूप छान. तुम्ही 7 दिवस काम केले तर तुमचे 7 दिवसाचे पैसे येऊन जातात. तर ही कंपनी असं प्रोव्हाइड करते. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, आता ह्याचं प्रोसेस कसं आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे. आणि मेन म्हणजे सॅलरी. आता याच्यावर तुमच्या काम करण्यावर आहे. तुम्ही जर जास्त काम केलं तर 15 ते 20 हजार तुम्हाला नक्कीच पडेल, त्याच्यापेक्षा जास्तही. कारण ह्या कंपनीमध्ये जेव्हा मला टाईम होता ना, तेव्हा मला चांगली सॅलरी पडलेली आहे. एका टायमाला तर मला ह्या कंपनीमध्ये 30,000 सॅलरी पडलेली. त्याच्यामुळे
तुम्हाला तुमचं जसं काम होतं ना त्याच्यानुसार ह्या कंपनीमध्ये तुम्हाला सॅलरी दिली जाते आणि 7 दिवसामध्ये आठवड्याची सॅलरी दिली जाते. चला आता मेन म्हणजे काय माहिती आहे का, ह्या कंपनीची प्रोसेस काय, मी तुम्हाला जी आता लिंक देणार आहे त्याच्यावरती जायचं. तुमचं नाव वगैरे एज्युकेशन सगळं विचारतात. ते तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरल्यानंतर ना एक प्रोसेस असते की एक व्हिडिओ करून पाठवायचा. त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला असतो, तो व्यवस्थित वाचायचा हिंदी आणि इंग्लिशमध्ये. ते दोन्ही लँग्वेज व्यवस्थित वाचून तो व्हिडिओ त्यांना सेंड करायचा. तिथे तुम्हाला दिलेला असेल फॉर्म, आता मी लिंक दिली ना त्या फॉर्मवर गेलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर ना एक टेस्ट असते, टेस्ट द्यायची. आता मेन म्हणजे काय माहिती आहे का, हे फ्रेशर आहे आणि इथे इंटरव्ह्यूची गरज नाही. तुम्ही जर एक्झाम पास झाला तरी इंटरव्ह्यूची गरज नाही. आणि लगेच आय थिंक 4 दिवसामध्ये लगेच तुम्हाला मेल येतो आणि ट्रेनिंग सुरू होते तुमची. आणि मी जी लिंक दिली ना ते फेक नाही आहेत आणि हां, पैसे मागत नाही आहेत, फक्त तुमच्या एक्झामवर तुमचं सिलेक्शन आहे. आता ह्या कंपनीचं नाव आहे इंडिया मार्ट. ही इंडिया मार्ट कंपनी आहे, विकली पेआउट करते तुमचं. मेन म्हणजे खूप छान कंपनी, तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता. आणि ह्या कंपनीमध्ये ना तुम्हाला जर एक्स्ट्रा काम करायचं असेल तर तुम्ही रविवारीही काम करू शकता, म्हणजे जर तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट हवी असेल तर. आणि आता दुसरं म्हणजे टेस्ट ट्रेनिंगचा मेल येतो, त्यांनी ट्रेनिंग वगैरे व्यवस्थित घेतात. 4 ते 5 दिवसाची किंवा आता कमी असेल, कारण आता ही कंपनी सोडून नाही म्हणलं तर 1.5-2 वर्ष झालेले आहेत. पण मला मी काय म्हणलं की तुम्ही इथे एक्सपिरियन्स आला ना की तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्येही काम करू शकता, जसं की मी केलं तसं. आता मेन म्हणजे ह्या कंपनीमध्ये जॉब करायचा असेल ना तर तुम्हाला लॅपटॉप लागतो. मेन म्हणजे हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन्हीपैकी एक लँग्वेज यायला पाहिजे. हिंदी आली तरी चालतं. आणि तुम्हाला सांगू का, तुमची हिंदी जास्त परफेक्ट नसेल ना तरी तुम्हाला काम करून सवय पडते, पण थोडी तरी हिंदी यायला पाहिजे. इंग्लिश पण यायला पाहिजे, कारण काही क्लायंट असं असतात की इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. पण ठीक आहे, हिंदी जरी आली तरी चालतं. हिंदी इंग्लिश दोन्ही लँग्वेज पाहिजे. आणि ह्या कंपनीमध्ये म्हणजे कोणता जॉब आहे, पोस्ट कोणते, सेल एक्झिक्युटिव्ह. आता ह्या कंपनीमध्ये काय माहिती आहे का, ह्या कंपनीचे जे सेलर आहेत, काही जणांना फोटो अपलोड करता येत नाहीत, काही जणांना समजत नाही आणि ते आपल्याला ह्यांना सांगून द्यायचं. काही जणांना GST कसं भरायचं हे माहीत नाही, हे काम असणार आहे. मग जे सेलर आहेत ना त्यांना हँडल करायचं, ह्या कंपनीमध्ये हे काम आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कंपनीमध्ये आणखीन काय माहिती हवी असेल ना तर तुम्ही कमेंट करून विचारा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. आणि फॉर्म भरायचा पण काही अवघड नाही, खूप सोपं आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले ना सगळे डिटेल्स येतात. व्यवस्थित फॉर्म भरायचा, व्हिडिओ पाठवायचा. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला मेल येईल. त्याच्यानंतर ना एक्झाम असेल, एक्झाम झाली की किंवा लगेच एक्झामसाठी पण लगेच मेल येऊ शकतो, तसं काही नाही. आणि एक्झाम सिलेक्शनसाठी थोडंसं 2-4 दिवस, जर सिलेक्ट झाला तर 2-4 दिवसामध्ये मेल येईल तुम्हाला. आणि हो, मेल ID जो तुम्हाला त्याचा पासवर्ड माहिती आहे तोच मेल ID तुम्ही टाका. नाहीतर उगाच कोणताही मेल ID टाकायचा म्हणून टाकू नका, कारण सगळं मेलवरतीच काम होतं. ठीक आहे. आता हे झालं ह्या इंडिया मार्ट कंपनीचं. एनी ग्रॅज्युएशन, इथं तुम्हाला हेच ग्रॅज्युएशन पाहिजे तेच ग्रॅज्युएशन पाहिजे असं काही नाही. आणि ह्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत, ग्रॅज्युएशनसाठी वेगळी आणि ज्यांची 12वी झालेली आहे ना त्यांनी पण तुम्ही फॉर्म भरा. लॅपटॉप हवं आहे याच्यासाठी. आता दुसरी जी कंपनी आहे ना, खूप जणांच्या कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला मराठीमध्ये जॉब पाहिजे आणि मोबाईलवरती. मग ही जी कंपनी आहे ना, मराठीमध्ये तुम्हाला जॉब भेटेल आणि मोबाईल लॅपटॉपची गरज नाही. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना जी कंपनी लॅपटॉप प्रोव्हाइड करते ना त्या कंपनीचे डिटेल्स सांगेल. पण हो, तुम्ही ना लगेच प्रत्येक व्हिडिओवरती ना मी लॉगिंगचा जो व्हिडिओ करते ना त्याच्यावरती कमेंट करू नका की व्हिडिओ कधी येणार आहे, व्हिडिओ कधी येणार आहे. मी आता इथून पुढे संडेला व्हिडिओ टाकत जाईन तुमच्यासाठी. ठीक आहे, मला संडेला वेळ असतो तर संडेला. आणि माझ्या कंपनीमध्ये सध्या वॅकन्सी नाही आहेत, पण जेव्हा वॅकन्सी असतील तेव्हा त्याची पण तुम्हाला लिंक देईल. आणि मी जी लिंक देते ना ती फ्रॉड नसते. आता जी दुसरी कंपनी आहे ना ती रिलायन्स कंपनी आहे. जिओचं तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामध्ये पण कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणूनच तुमचं पोस्ट असणार आहे आणि मराठीमध्ये जॉब असणार आहे. याच्यासाठी लॅपटॉपची गरज नाही, मोबाईलचीच गरज आहे. आता याचीही लिंक मी तुम्हाला देईल, तिथं लिंकवरती जायचं. आणि यालाही इंटरव्ह्यू नाही आहे. मेन म्हणजे जिथं इंटरव्ह्यू नाही आहे ना तिथं जॉब लागायची खूप जास्त शक्यता असते, जॉब लवकरच लागतो.
आता मी ज्या कंपनीमध्ये जॉब करते, बाकीच्या जी कंपनी इंटरव्ह्यूज घेतात ना, तिथे ना जरा अवघड असतं. सॅलरी चांगली असते पण अवघड असते. पण इथे पण तुम्ही 15 ते 20,000 सहज कमवू शकता. आता रिलायन्समध्ये लिंक दिल्यानंतर ना सेम प्रोसेस असते. फॉर्म येतो, तुमचं नाव वगैरे, एज्युकेशन सगळं विचारतात. एक्सपिरियन्स आहे का? एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स आहे म्हणून टाका, नसेल तर नाही म्हणून टाका. तिथे काही प्रॉब्लेम येत नाहीत, कारण हे फ्रेशरसाठीच ह्या वॅकन्सी आहेत. मेन म्हणजे जर तुम्हाला पार्ट टाईम जॉब करायचा असेल, कारण तुमचा दुसरा पण असेल आणि पार्ट टाईम हा जरी करायचा असेल तर तुम्ही करू शकता. 3 ते 4 तास जॉब डेली जरी दिलं तरीही चालेल. आणि ह्याचं ना विकली पे आउट नाही आहे, ह्याचं मंथली पे आउट आहे. आता ह्याच्यामध्ये पण मी केलेले स्टार्टिंगला जे स्टार्टिंगचे दिवस असतात सगळ्याचे स्ट्रगल असतात, पण मला तेव्हा जॉब हवा होता म्हणून मी हे सगळे एक्सपिरियन्ससाठी जॉब केलेले आहेत. इथेही तुम्ही करू शकता आणि लिंकवर जाऊन व्यवस्थित क्लिक करा, एक्झाम द्या. आता मेन म्हणजे काय माहिती आहे का, एक्झाम कशा असतात, क्वेश्चन्स काय असतात, हे सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर एक्झाम जास्त याच्या काय अवघड नसतात, कारण हे फ्रेशरसाठी जॉब असतो. याच्यामध्ये रिझनिंग असतं, मॅथ असतं, त्याचबरोबर जनरल नॉलेज, ह्या 3 गोष्टी असतात. ह्या 3 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आल्या ना, रिझनिंग पण खूप सोपं आहे, तुम्हाला समजून जाईल. आणि मेन म्हणजे इंग्लिश ग्रामर असतं. इंग्लिश ग्रामर पण व्यवस्थित असेल तर हा तुम्हाला जॉब नक्की लागेल ह्या दोन्ही कंपनीचा. बरं, आता तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट करून विचारा. ह्या 2 कंपनी आहेत आणि लिंक मी कम्युनिटीमध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्याच असतील की कसं काय करायचं आणि कोणत्या कंपनी आहेत. ह्या 2 मेन कंपन्या तुमच्यासाठी छान आहेत, जे की फ्रेशर आहेत आणि त्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही. चला, ऑल द बेस्ट. खाली लिंक दिलेली आहेत, व्यवस्थित फॉर्म भरा आणि कोणाकोणाचं सिलेक्शन झालं, जर सिलेक्शन झालं तर प्लीज मला कमेंट करून सांगा की आमचं सिलेक्शन झालं. चला, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल नाहीतर कम्युनिटीमध्ये देईल, तिथे जावा, क्लिक करा आणि व्यवस्थित फॉर्म भरा, व्यवस्थित एक्झाम द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय.